नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता आनंदीला अर्जंट मालक साहेबांनी हवेलीत बोलावलेले असतं. आता मात्र मालक साहेब खूपच भडकलेले असतात. आनंदी येताच मालक साहेब रागानेच तिच्याकडे बघतात आणि तिला जाब विचारू लागतात. बोल लवकर, न्यूजवाल्यांकडे गेली होती की नाही? आता तोंड का गप्प ठेवलंय? जे काय असेल ना ते घडाघड बोल. हे असं कुठे असतंय का? सांग लवकर, उत्तर दे. आता मात्र लगेच मालक साहेबांना ते क्षण आठवतात, जेव्हा टी व्हीवरती आनंदीच्या तोंडनं हे सगळं बोलणं त्यांनी ऐकलेलं असतं. आता हे सगळे क्षण आठवताच मालक साहेब खूपच भडकलेले असतात. तेव्हा लगेच ते आनंदीला म्हणू लागतात, बोल ना, उत्तर दे. आता का गप्प बसली? अगं, जे खरं आहे ना ते सांगून टाक. असं कोणी करतं का? काय ते म्हणतात ना, तोंडात राम आणि बगलात सुरी. सत्य असत्य, धर्म अधर्म यांचं भारूड असं असतंय का? भारूड कसलं हे? ढोंग म्हणावं लागेल, ढोंग. म्हणजे कसं? तोंडात राम घ्यायचं आणि पाठीवरती स्वतःच वार करायचे. हे असलं ढोंग बंद कर. खरं तर तुझ्यासारख्या पोरीने माझ्या हवेत पाऊल ठेवलं ना, तेव्हाच तुझी लायकी मला कळायला हवी होती. पण नाही, आबा जाधवांची नात म्हणून मी तुला सहानुभूती दाखवली. तुला कारखान्यात कामासाठी घेतलं, पण तू काय केलं? तू आज माझंच नाव कमी करायला बघतेस. नाही या, तुला डोक्यावर चढून खूप मोठी चूक झाली. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माझ्या कारखान्यातनं निघायचं. पुन्हा माझ्या कारखान्याकडे डोळे वर करून बघायचं सुद्धा नाही. पोचलं का? आनंदी मात्र एक नाही दोन नाही गप्प आणि शांत उभी असते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, चल निघ आता इकडनं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब माझं ऐकून तरी घ्या. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय भी ऐकायचं नाहीये. तुझ्या तोंडून मला ऐकून घेण्याची इच्छा सुद्धा नाहीये. अगं, हे असे संस्कार दिले का तुझ्या आबांनी? सांग ना लवकर. तुझ्यातला जो प्रामाणिकपणा, जे गुण वाहत होते ते गळून पडले का आता? सांग ना लवकर. अगं, ज्या हातांनी तुझं घर वाचवलं, तुझ्या घरावरती उपकार केले, त्याच हातांशी तू बेईमानी करते. हे करून तू खूप मोठी चूक केली. बोल ना, असे संस्कार लावलेत का आबांनी तुला? दुसऱ्यांचं घर मोडायचं आणि स्वतःचं घर उभी करायचं. ही असली माणसं मला अजिबात आवडत नाही. तुला काय वाटलं हा युगंधर गळून पडेल? एवढ्या लवकर हार मानणाऱ्यातला हा युगंधर नाहीये. त्यामुळे निघायचं, इकडनं लगेच निघायचं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा मालक साहेब, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. त्याच वेळेस मालक साहेब लगेच आपल्या खिशातनं मोबाईल काढतात आणि त्यात जो टी व्हीवर सगळीकडे सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ असतो ना, तो आता आनंदी समोर धरतात आणि म्हणू लागतात, बघतेस ना, ही तूच आहे ना? दिसतंय ना तुला? तुझा आवाज ओळखतोय ना? आता आनंदी सांगत असते की माझे आबा खूप आजारी आहेत, त्यांना पैशांची गरज आहे. पण आम्ही कारखान्यावरती गेलो तर तिथे कळालं की इन्शुरन्स रिन्यू केलेलाच नाही आहे. आता मात्र मालक साहेबांना खूपच राग आलेला असतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, झालं बोलून झालं ना, मग आता निघायचं इकडे. पुन्हा माझ्या कारखान्याकडे डोळे वर करून बघायचं सुद्धा नाही आहे. कारण तुझ्यासारख्या दगाबाज नीच पोरीची सावलीसुद्धा माझ्या हवेलीत मला नकोय. निघायचं. पोचलं का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब दोन शब्द माझं ऐकून घ्या. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, बोलण्यासारखं उरलंच काय? तू काही ठेवलंय बाकी? नाही ना? मग आता निघायचं. कारण दुसऱ्यांचं घर तोडून स्वतःची चूल पेटवणारी लोक मला अजिबात आवडत नाही. निघायचं. पुन्हा कधीही तुझं हे तोंड मला दाखवायचं नाही. आणि हे घे. असे म्हणताच मालक साहेब आपल्या खिशातनं 500 रुपयांची नोट काढतात आणि लगेच समोरच टेबलवरती ठेवतात आणि म्हणू लागतात, घे तुझे पैसे सरबताचे. मला तुझ्यासारख्या दगाबाज पोरीकडनं 1 रुपयाचंही कर्ज नकोय. चाल निघीकडनं. असे म्हणत आता लगेच आनंदी मात्र हवेलीतनं निघालेली असते. आनंदीला खूपच वाईट वाटतं. मालक साहेब किती काय काय बोललेले असतात. तू माझा विश्वासघात केलाय. ज्या हातांनी तुझं घर सावरलं, तुम्हाला जगात किंमत दिली, तुमचं विकायला निघालेलं घर वाचवलं, त्याच हातांनी तू माझ्यावरती घाव केले. असे खूप काय काय मालक साहेब आनंदीला बोललेले असतात. त्यामुळे तुझ्यासारख्या दगाबाज पोरीला माझ्या हवेलीत जागा नाही आहे. चल निघ इकडनं. कारखान्याकडे पुन्हा डोळे वर करून बघायचं सुद्धा नाही. असे सगळे काही क्षण आता आनंदीला आठवत असतात. आनंदी मात्र खचून गेलेली असते. पण तरी आता या सगळ्यातनं बाहेर निघण्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल.
त्याच वेळेस आनंदीला आता शलाकाने कसा गुपचूप व्हिडिओ काढलेला असतो हे सगळे काही क्षण आठवतात. तेव्हा शलाका म्हणालेली असते, हो तुझ्या मालक साहेबांचं धिंडोळं काढण्यासाठी आणि तुझ्या मालक साहेबांना चव्हाट्यावरती आणण्यासाठी केलं हे सगळं. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, नाही मला असं खचून चालणार नाही. शलाका मॅडमने मला फसवून मालक साहेबांच्या विरोधात हा कट रचलाय हे मला जगासमोर आणावंच लागेल. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल, असे म्हणत आनंदी घरी निघालेली असते. तर इकडे आता मालक साहेब खूप भडकलेले असतात. शिर्केंना बोलावलेलं असतं. शिर्के येताच मालक साहेब म्हणू लागतात, कारखान्याचे नियम तुम्हाला माहिती नाही आहे का शिर्के? मग माझ्यापासनं हे सगळं लपवलं का गेलं? शिर्के उत्तर हवंय. शिर्के मात्र आता मालक साहेबांकडे बघत असतात. त्याच वेळेस मालक साहेब आता शिर्केंकडे बघतच म्हणू लागतात, शिर्के मला उत्तर हवंय, का लपवलं गेलं हे सगळं माझ्यापासनं? त्या आनंदीने काय केलं ठाऊक आहे ना तुम्हाला? आपला विश्वासघात केलाय. आता का गप्प बसलाय? सांगा लवकर काय घोळ झालाय? त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, हे बघा मालक साहेब, चुकलं, मी तुमच्यापासनं लपवलं, पण का लपवलं हे माहिती आहे ना तुम्हाला? तुमचा राग खूप भयंकर आहे आणि हे जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही खूप भडकला असता. म्हणून माझ्या परीने हे सगळं निस्तरण्याचा प्रयत्न करतोय ना मी अकाउंटवाल्यांशी बोलतोय, इन्शुरन्सवाल्यांशी बोलतोय आणि हा सगळा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहे, म्हणून तुमच्यापर्यंत पोचू दिलं नाही. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के जे या भिंतीना माहिती आहे ना ते या युगंधरपर्यंत पोचतंच, एवढं लक्षात ठेवा. बरं सांगा काय प्रॉब्लेम झाला आहे? नेमकं भानगड कुठे अडकली? लवकरात लवकर सांगा. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब माझं अकाउंटवाल्यांशी बोलणं झालं आहे आणि इन्शुरन्सवाल्यांशी झालं आहे, पण त्यांना समजेनासंच झालं आहे हो. इन्शुरन्सवाले बोलत आहेत की अकाउंटवाल्यांचा प्रॉब्लेम आहे आणि अकाउंटवाले बोलतात इन्शुरन्सवाल्यांचा काहीतरी इश्यू आहे. दोघांनाही काही समजेनासं झालं आहे. नेमकं भानगड काय हे शोधायलो आहे मी. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, मग शिर्के दोघांना समोरासमोर बसवा आणि काय भानगडे ती शोधून काढा. लवकरात लवकर याचा निकाल लागलाच पाहिजे. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब नक्की माझ्यावरती विश्वास ठेवा. मी लवकरात लवकर या सगळ्याचा शोध लावतो आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के आणि जर तुम्ही स्वतःहून हे सगळं करतायत आणि यात जर काही घोटाळा झाला तर कोण जबाबदारी घेणार? सांगा लवकर. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, माफ करा साहेब, चुकलं, इथून पुढे अशी चुकी नाही होणार. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के तुम्हाला आमचा राग माहिती आहे म्हणून तुम्ही आमच्यापासनं हे लपवलं, पण माझ्यापासनं लपवल्यानंतर मला किती काय काय राग येऊ शकतोय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथून पुढे अशी चूक होता कामा नये. जर तुम्हीच नियम पाळले नाही तर बाकीच्यांकडनं काय अपेक्षा करणार मी? म्हणून इथून पुढे अशी लपवाछपवी अजिबात चालणार नाही. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतं, चुकलं, पुण्यांदा अशी चूक नाही होणार मालक साहेब, एवढ्या वेळेस माफ करा. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, बरं ठीक आहे, चला कामाला लागा आणि जोवर आबा जाधव हॉस्पिटलमध्ये तोवर त्यांच्यावरती नीट लक्ष द्या. त्यांचा सगळं खर्च आपण करायचा आहे. तेव्हा शिर्के होकार देतात आणि तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आनंदी आता घरी आलेली असते. तेव्हा आर्ची तिला म्हणू लागते, आनंदी दिदे अगं एवढी नको ना घाबरू, तू नको टेन्शन घेऊ, काय झालंय? हे बघ त्या शलाका मॅडमने कट रचून तुला फसवलंय, तू मालक साहेबांना नाही सांगितलं का? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हे बघ आरचे मालक साहेब काय बी ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नाही गं, आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यावर आरची म्हणू लागते, आनंदी दिदे तू आठव ना तिकडे कोण होतं जो तुमचा व्हिडिओ काढत होतं? त्याचं काही नाव गाव तुला काही आठवतंय का? सांग ना, तू काही ऐकलं असशील ना. त्याच वेळेस आता शलाकाचं बोलणं आता आनंदीला आठवतं. शलाकाने त्या न्यूजवाल्याचं नाव घेतलेलं असतं अरुण. त्याच वेळेस आता आनंदी धावतच पिंट्याजवळ येते. पिंट्या तिथेच लॅपटॉपवरती शोधाशोध करत असतो. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, पिंट्या लवकरात लवकर अरुण न्यूजवाला शोध, आपल्याला त्या अरुणला शोधायचे. त्यावर लगेच पिंट्या म्हणू लागतो, काळजी करू नको, आजकाल सोशल मीडिया लय फास्ट आहे आनंदी, आपण या न्यूजवाल्यांना नक्की शोधून काढू. आता मात्र आपल्या जवळच्या आसपासच्या भागातले जे न्यूजवाले असतात ना त्या सगळ्यांची लिस्ट आता पिंट्याने काढलेली असते. तर त्यात 2 अरुण नावाची माणसं असतात, अरुण महाडिक आणि अरुण नाईक. पण यापैकी कोण असेल आर्ची? त्यावर आर्ची म्हणू लागते, हो ना, आनंदी दिदीने तर तिला बघितलं पण नसेल, आपणही बघितलं नाही, मग कोण असेल तो? कोणता अरुण असेल नेमकं? त्यावर आनंदी म्हणू लागते, पिंट्या अरे असं काय करतोय? या 2
न्यूजवाल्यांकडे आपल्याला जाऊन बघावं लागेल. नेमकं कुठल्या न्यूजवाल्यांनी ही बातमी पसरवली हे आपल्याला लवकरच कळेल तिथे गेल्यानंतर. त्यामुळे चला उशीर करायला नको, लगेच निघा. आनंदी, पिंट्या आणि आर्ची तडक आता या न्यूजवाल्यांच्या शोधात निघालेले असतात. तर आता आनंदी आणि आर्ची या न्यूजवाल्यांच्या केबिनमध्ये आलेले असतात. आनंदी आणि आर्ची बरोबर त्या वरुणच्या ऑफिसमध्येच आलेले असतात. आता इथे अरुण त्याच्या मॅडमशी बोलत असतो. त्याच वेळेस आता लगेच आनंदीला बघताच त्याच्या मॅडम खूपच खुश होतात. आनंदी, ये ये ये. वा आनंदी, तुला तुझ्या प्रसिद्धीची खुशी झाली असेल ना, म्हणूनच काही अजून व्हिडिओ काढायचा आहे का, अजून काही न्यूज द्यायची का चॅनलवरती, म्हणूनच आली असेल ना, बोल ना आनंदी. त्याच वेळेस आता आनंदी होऊ लागते, मॅडम प्रसिद्धीची गरज तुम्हाला असेल, आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना प्रसिद्धीची गरज नाही आहे. आणि त्यातल्या त्यात तुमच्या या माणसाने माझा खोटा व्हिडिओ काढला आहे. मी बोललेले काही शब्द कट करून त्याने हा व्हिडिओ तयार केलो आहे. त्यामुळे मला माझा खरा व्हिडिओ हवा आहे, जो तुमच्या माणसाने शलाका मॅडमच्या साथीला साथ देऊन माझ्याकडनं बोलून घेतलेला होता. लवकरात लवकर हवा आहे मॅडम. आता मात्र लगेच त्या मॅडम हसू लागतात. आनंदी, अगं हा काय पोरखे वाटला का तुला? पत्रकार परिषद हे, इथे असले व्हिडिओ भेटत नाही, चल निकीकडनं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मॅडम पत्रकार परिषद म्हणजे काय असतं हो? लोकांच्या मनात खरा आरसा उभा करणं, जगातल्या सगळ्या खऱ्या गोष्टी लोकांसमोर आणणं, हाच असतो ना पत्रकार परिषद म्हणजे. चौथा खांब असतो जगातला. आणि तुम्ही काय करताय मॅडम? सांगा ना, बोला ना लवकर. तुम्ही खोट्या बातम्या पसरवताय, सांगा लवकर मॅडम. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, आनंदी पुरे झाला, तोंड जरा जपून, शब्द बोलताना जपून वापर. हे बघ, आमचं हे न्यूज चॅनल खूप मोठं आहे, आमच्या या भागात 1 नंबर चॅनल आहे आमचं, त्यामुळे त्याबद्दल काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो ना, राग आला ना तुम्हाला खोटेपणाचा? मग सांगा ना, तुमच्या या माणसाने अशी खोटी न्यूज का बनवली? बोला मॅडम, विचारा ना जाप तुमच्या माणसाला. त्यावर लगेच आता मॅडम हसतच म्हणू लागतात, आनंदी अगं TRP महत्त्वाचा असतो आहे आमच्यासाठी. जर खोट्या बातम्या वाढत असल्या, TRP वाढत असला, तर थोडं मीठ मिर्च मसाला लावला तर काहीच प्रॉब्लेम नसतो. अगं ही बातमी खूप पसरली, त्यामुळे आता काही ही बंद होणं शक्य नाही आहे. आमच्यासाठी TRP शेवटी महत्त्वाचा ना, मग मीठ मिरची मसाला लागला तरी चालेल. त्यावर आनंदी म्हणू लागते, हो म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुम्ही लोकांना ज्या बातम्या सांगता त्या एकदम खोट्या असतात. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, आनंदी जे काही बोलायचं आहे ना ते बोलून झालं असेल तर निघ. तुमच्यासारखे लोक आमचं काय बी वाकडं करू शकत नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मॅडम आमच्यासारख्या लोकांना तुमच्यासारख्या शिकवणीची गरजच नाही हो, कारण ते खोट्याचा आधार कधी घेत नाही. ते संताची वागणूक पुढे घेऊन चालतात. आणि आमचे संत तुकोबाराय काय म्हणतात तुम्हाला माहिती? भले तर देऊ कासेची लंगोटी, नाहीतर नाथाळांच्या माथी हाणू काठी. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, आनंदी मीडियावाले आहोत आम्ही, मीडियावाले. खऱ्याचं खोटं कसं करायचं आणि ते जगासमोर कसं आणायचं ना, हे फक्त मीडियावाल्यांना जमतं. तुमच्यासारख्या गोरगरीब सर्वसामान्य माणसांचं काम नाही आहे. त्यामुळे निघायचं इकडनं. त्याच वेळेस आनंदी हसू लागते आणि पिंट्या असा आवाज देते. तेवढ्यात पिंट्या आलेलं असतो. आता पिंट्याने मात्र आनंदी आणि मॅडमचं या अरुणचं जे काही बोलणं झालेलं असतं ना, ते सगळं आता इथे व्हिडिओमध्ये कैद केलेलं असतं. आता मात्र अरुण आणि त्या मॅडमला धक्काच बसतो. तेव्हा लगेच पिंट्या पटकन तो व्हिडिओ दाखवू लागतो. त्यात त्या मॅडम म्हटलेल्या असतात, लोकांना जे आवडतं तेच आम्ही दाखवतो. खोट्या बातम्या मिर्च मसाला लावून जर दाखवल्या तर आमचा TRP वाढतो आणि आमच्यासाठी TRP महत्त्वाचा असतो. खऱ्याचं खोटं कसं करायचं ना, हे फक्त मीडियावाल्यांना जमतं. हे सगळं आता व्हिडिओमध्ये कैद झालेलं असतं. आता मात्र आनंदी आणि आर्ची हसू लागते. तेव्हा आर्ची म्हणू लागते, वा आनंदीताई 1 नंबर भारी बोलली आहे. आता मात्र या मॅडम आणि अरुणला धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेस हा व्हिडिओ बघताच अरुण लगेच पिंट्याच्या हातचा मोबाईल हिसकावणार. तेच आर्ची पटकन तो मोबाईल आपल्या हातात घेते आणि आनंदी दिदीकडे देते. त्याच वेळेस त्या मॅडम म्हणू लागतात, आनंदी तो मोबाईल माझ्याकडे दे. तो व्हिडिओ तू व्हायरल करू शकत नाही, दे लवकर. आमचं न्यूज चॅनल खूप मोठं आहे, अशी आमची नाचक्की झालेली आम्ही बघू शकत नाही आनंदी. त्यावर आनंदी म्हणू लागते, हो
तुमचा खोटेपणा जगासमोर येईल म्हणून एवढं घाबरता? मग मालक साहेबांनी जे केलं नाही ते तुम्ही जगासमोर कसं आणू शकता? मालक साहेबांविषयी तुम्ही खोटेपणा जगासमोर आणलाय आणि म्हणूनच मला माझं ओरिजिनल खरं फुटेज हवं आहे, ते तुमच्या माणसाकडे. त्यामुळे मला आधी ते द्या, तरच मी हा व्हिडिओ कॅन्सल करेल. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, आनंदी दे लवकर तो मोबाईल माझ्याकडे. त्यावर आनंदी म्हणू लागते, मॅडम वेळ खूप कमी आहे. तुम्हाला जर तुमचं हे न्यूज चॅनल व्यवस्थित राहावं, सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर लवकरात लवकर माझं ओरिजिनल फुटेज मला हवं आहे. लवकरात लवकर द्या, नाहीतर वेळ निघून चालली मॅडम. त्यावर लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, अरुण अरुण लवकर ते फुटेज दे. त्यावर आनंदी म्हणू लागते, फक्त फुटेजच नाही तर तुम्ही आमच्या मालक साहेबांचा जो खोटेपणाचा पंचनामा केलाय ना तो माघारी घ्यायचा आणि तुम्ही पत्रकार परिषद भरून त्यांची माफी मागायची. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, तरच तुमची नाचक्की होण्यापासून थांबू शकते. द्या लवकर फुटेज. आता लगेच अरुण म्हणू लागतो, मॅडम पण. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, अरुण देऊन टाकते फुटेज. त्याच वेळेस अरुण लगेच आता ती पेनड्रॉय आनंदीच्या हातात देतो. आनंदीला खूप आनंद झालेला असतो. आनंदी घाईतच आता ती पेनड्रॉय घेऊन निघालेली असते. तर इकडे मालक साहेब आणि शिर्के आता आपल्या ऑफिसमध्ये काम करत असतात. आनंदी धावतच आता मालक साहेबांजवळ येते. मालक साहेब माझं ऐकून घ्या, हे बघा मी काय आणलंय. त्यावर आता आनंदीला इथे बघताच मालक साहेब खूपच भडकतात. शिर्के, ही पोरगी इकडे काय करते? हिला सांगा ताबडतोब लगेच इकडनं निघून जा. शिर्के लवकरात लवकर ही इकडनं गेली पाहिजे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब माझं ऐकून तरी घ्या. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मला आता काय बी ऐकायचं नाहीये, चल निघ इकडनं. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब एक डाव. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के एक बी नाही आणि दोन बी नाही, इकडनं निघायला सांगा तिला. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब असं करू नका. अहो गुन्हेगाराला सुद्धा आपली बाजू मांडण्याची एक संधी भेटते. तुम्हाला मी गुन्हेगार वाटते ना, मग मला माझी संधी द्या ना. मला माझी बाजू निर्दोष हे सिद्ध करू द्या ना. प्लीज मालक साहेब माझं दोन शब्द ऐकून घ्या. हे बघा मालक साहेब, मी ठरवलंय येत्या 12 तासात मी निर्दोष हे तुमच्यासमोर सिद्ध करेल. आणि यापैकी काही तासातच माझ्याकडे एक पुरावा हाती लागलाय. हे सगळं शलाका मॅडमने केलंय. त्यांनी खूप मोठा कट रचलाय हो, म्हणून मी खूप मोठा पुरावा घेऊन तुमच्याकडे आलाय. आता मात्र शलाकाचं नाव घेताच मालक साहेबांच्या सगळा डाव लक्षात आलेला असतो. म्हणजे आनंदीला फसून शलाकाने हे सगळं केलंय. आनंदी आता सगळी करतूत झालेला जो काय प्रकार असतो तो सगळा आता मालक साहेबांना सांगू लागते. कसे आबा आजारी झाले, हॉस्पिटलमध्ये आले, त्यानंतर पैशांची गरज होती म्हणून आनंदी आरती आर्चीने सगळे घरातले पैसे मिळवले आणि शलाकाने बरोबर याच संधीचा फायदा घेऊन आनंदीला भेटण्यासाठी बोलवलं. आणि त्यानंतर आनंदी आणि शलाकामध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते सगळं आनंदीने मालक साहेबांना सांगितलेलं असतं. आणि जेव्हा आनंदीला कळालेलं असतं की इकडे कोणीतरी छुपा कॅमेरा घेऊन उभं आहे, फोटो काढतंय, त्यावेळेस आता शलाका हसू लागते आणि म्हणू लागते, आनंदी आता तुझ्या मालक साहेबांचं दिवाळं निघणार आणि त्यांचा कारखाना बंद पडणार. आणि म्हणूनच शलाका मॅडमने मला फसवलं हो. हे सगळं त्यांनी फसवून कट रचून केलं आहे. यासाठी मी तोंडाने बोलून नाही दाखवणार, मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुरावा आणलाय मालक साहेब. हे बघा ही पेनड्रॉय तुम्ही एकदा बघा, तुम्हाला सगळं समजेल. आता शिर्के पटकन लॅपटॉपमध्ये ती पेनड्रॉय लावतात. आता मात्र शलाका आणि आनंदीमध्ये जे काही बोलणं झालेलं असतं, आनंदीला बरोबर कसं बोलण्यात गुंतवलेलं असतं, हे सगळं मालक साहेबांसमोर शिर्केंसमोर आलेलं असतं. आता मात्र मालक साहेब खूप भडकतात आणि ओरडतच म्हणू लागतात, शलाका तुला आता मी सोडणार नाही, आता तुझी वाट लावणार शलाका. त्याच वेळेस मालक साहेब आनंदीकडे बघतात, पोरी तुझी त्या शलाकाने फसवणूक केली, तुझ्या मजबुरीचा दुर्बलतेचा फायदा घेतलाय त्या शलाकाने. त्यामुळे आता त्या शलाकाला उत्तर देण्याची वेळ आली. आता जसं त्या शलाकाने तुला फसवलं ना, तसंच आता आपणही तिला तिच्या डावात कसं फसवायचं ना त्याची तयारी करा. कारण आता ही शलाका इथून पुढे हा व्यवसाय करू शकत नाही, अशी अवस्था आता हा युगंधर तिची करणार आहे. तिचा कारखाना नाही बंद पाडला ना तर नावाचा युगंधर नाही. आता मात्र आनंदी मालक साहेबांची मदत करायला तयार झालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मालक साहेबांनी आनंदीच्या मदतीने आता अजून एक व्हिडिओ तयार केलेला असतो. तो सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असतो. तर इकडे शलाकाला आता तिच्या माणसाचा फोन येतो, मॅडम तुम्ही टी व्ही बघितला का? टी व्हीवरती काय आलंय? शलाका पटकन टी व्ही ऑन करते. आता मात्र लगेच
टीव्हीवरती बातमी लागलेली असते, युगंधर निंबाळकर हे निर्दोष सिद्ध झालेत, त्यांची काही चूक नाही आहे, त्यांच्या विरुद्ध खोटा कट रचला गेलाय. आता मात्र ही सगळी बातमी बघता शलाकाला धक्का बसतो. हे सगळं कोणी केलं? कोण हे सगळं करणारं? त्याच वेळेस आता लगेच त्या बातम्यामध्ये सांगितलं जातं, शलाका मॅडमच्या कारखान्याला टाळं ठोकलं गेलंय, सील बंद केला गेलाय कारखाना. आता मात्र शलाका खूपच भडकलेली असते. मालक साहेब मात्र हसू लागतात. तर आता इकडे शिर्के साहेब, मालक साहेब खूपच खुश झालेले असतात. त्यानंतर इथे मालक साहेबांनी आरतीचं लग्न ठरवलेलं असतं. शिर्के साहेब आता आबा घरी येताच आनंदीला फोन करून कळवतात, आनंदी, आरतीताईचं लग्न ठरवलंय मालक साहेबांनी. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, वा शिर्के साहेब, तुम्ही तर आज लयच आनंदाच्या खबरा देऊन राहिलेत. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, आता आरतीचा नंबर झाला की तुझा नंबर. तर मित्रांनो, पुढे अजून काय काय होणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.